ठाणे महानगरपालिका व कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे। यंदाचे स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून हा शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी झालेल्या बैठकीमध्ये केलं आहे। नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, दीपक झिंजाळ, डॉक्टर मिताली संचती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे विश्वस्त डॉक्टर नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, निमंत्रक निखिल सुळे, सहनिमंत्रक भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047 नागरी शिष्टाचार या विषयावरती आधारित चित्ररथ स्वागत यात्रेमध्ये असणार आहेत। नववर्ष स्वागत यात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावे तसेच महापालिकेच्या शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे असं आवाहन महापौरांनी यावेळी नमूद केलं आहे। तसेच शहरातील विविध भागातून ज्या उपयात्रा निघणार आहेत त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं आहे।